350 वर्षानंतर सुद्धा महाराज आजही इतके रेलेव्हंट काय? विचार करा, शिवाजी महाराजांनी जेव्हा इथं राज्य निर्माण केलं ते शून्यातून केलंय. पुढे आदिलशाही आहे, कुतुबशाही आहे आणि त्याहीपेक्षा मोगलशाही आहे की ही आंतरराष्ट्रीय सत्ता आहे. म्हणजे याच्या विरुद्ध आपण लढू शकतो असं मनात येणं हे वेडेपणाचं कुणी लक्षण ठरवेल? ते देव होते की नाही हे मला सांगता येणार नाही, पण ते जिवंत असताना इथल्या लोकांना ते देव वाटत होते. इतकं त्यांच्याकडे आत्मविश्वासानं पाहिलं जात होतं. आजच्या काळाशी सुसंगत असणाऱ्या त्या सगळ्या गोष्टी त्या काळात त्यांनी स्वराज्यामध्ये केल्या. राजांची त्या काळात राजेशाही आपण म्हणतो, पण आपण राजेशाहीत लोकशाही अनुभवत होतो. म्हणजे ही लोकशाहीची जी मुळं आहेत ही आपल्याला शिवाजी राजांच्या अष्टप्रधान मंडळाची स्थापना म्हणजे आपल्या लोकशाहीच्या निर्मितीची ती बीज आहेत की जी आम्ही तिथे अनुभवली. आदर्श पुरुष कसा असावा? तर राजांच्या जगण्यातले ही मूल्य कुठून आली असावी? एक तर मुख्य मासाहेब जिजाऊ हे त्यांचं चालतं बोलतं विद्यापीठ. रामायण महाभारतातल्या त्यांनी गोष्टी ऐकल्या, ते संस्कार त्यांच्यावर झाले, हे तर सत्य आहेच. पण जिजाऊंचा संस्कार कसा आहे माहिती? गर्भातला आहे. म्हणजे एकीकडे सासर उद्ध्वस्त झाले, हे पोटात असताना शिवबा, आणि तिकडे माहेर म्हणजे लखुजीराव जाधव वडील जिजाऊंचे आणि 3 सख्खे भाऊ सुलतानाच्या दरबारात गेलेत आणि अचानकपणे सुलतान उठलाय आणि या चौघांच्या कत्तली झालेल्या आहेत. या घटना जिजाऊ गर्भारपणात अनुभवतायत आणि त्या जणू उगवत्या सूर्यनारायणाला सांगतायत की आता काजव्यांनी जन्म घेऊन उपयोग नाही, साक्षात तूच जर माझ्या पोटी जन्माला येणार असशील तरच जन्माला ये, कारण अंधार मिटवणार कसा. त्यांच्यातला तो लिडरशिप क्वालिटी जी आहे ना ती आपल्याला खूप शिकण्यासारखी आहे. अगदी अगदी. म्हणजे मी त्याचं उदाहरण आवर्जून सांगेल. आपल्याकडे काय होतं बघा, विजयाचे शिलेदार अनेक असतात, यशाचे अनेक असतात. लीडरचं खरं कर्तृत्व अपयशात लागतं की जेव्हा तुम्हाला एखाद्या मोहिमेमध्ये अपयश मिळतं तेव्हा नेतृत्व कसं वागतं. त्यांच्या व्यक्तिमत्वातले, त्यांच्या जगण्यातले, त्यांच्या न्यायदानातले, त्यांच्या राज्य करण्यातले, आणि ते शंभूराजांमध्ये उतरले. तेच पुढे आणि ते 8व्या म्हणजे 9व्या वर्षीपासून शंभूराजे म्हणजे त्यांचे नाक कान डोळे आहेत आग्र्याच्या सुटकेत. कारण राजांना बाहेर पडता येत नव्हतं. शंभूराजे कुठेही फिरू शकत होते. तुम्ही आम्ही 4थीत शिवाजी राजांचं इतिहासाचं पुस्तक वाचतो. आपण 9व्या वर्षी महाराष्ट्रातली लाखो मुलं तेव्हा शंभूराजे शिवाजी राजांच्या हाताला पकडून इतिहास घडवत होते पुढच्या लाखो पिढ्यांना वाचण्यासाठी आणि वाचवण्यासाठी. राजा कोठडीत होता, अचानक गायब झाला, देखता देखता नाहीसा झाला. काय हुन्नर झाला, जमिनीत गेला की आसमानात गेला हे न कळे, पण अचानक गायब झाला. मंडळी नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज आपला अभिमान आहेत, स्वाभिमान आहेत आणि आपली अस्मिता सुद्धा आहेत. पण का? या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला शोधायचं आहे. आजचा जमाना इन्स्टाचा आहे. इथं सगळं काही इन्स्टंट बदलतंय. अगदी कालपर्यंतची माणसं आज सुद्धा आउटडेटेड होत आहेत. प्रत्येक गोष्टी किती कमी वेळामध्ये बदलून जात आहेत. पण 350 वर्षांपूर्वीचा एक राजा आजही आपल्या सगळ्यांसाठी तितकाच रेलेव्हंट आहे. कितीतरी राजे झाले, कितीतरी बादशाह झाले, आलमगीर झाले, पण या सगळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांच्या जगण्यात आजसुद्धा तितकेच रेलेव्हंट का आहेत हे समजून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत जय शिवराय या पुस्तकाचे लेखक प्रशांत शांताराम देशमुख, शिवव्याख्याते आहेत आणि त्यांच्याकडून महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे हे सगळे पैलू आपल्याला समजून घ्यायचेत, महाराज उलगडून पाहायचेत. खूप खूप स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून, स्वराज्याची शपथ घेतल्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंतचा सगळा इतिहास सगळ्यांना माहिती आहे, सगळा घटनाक्रम माहिती आहे. मी सुरुवातीला जे सांगितलं तेच मला जाणून घ्यायचं आहे की 350 वर्षानंतर सुद्धा महाराज आजही इतके रेलेव्हंट काय? त्याचं कारण असं,
तू छान सांगितलं की 350 वर्षापूर्वीचा काळ आहे, विज्ञान तंत्रज्ञान नाही आहे, आज आपल्याकडे अणुबॉम्ब आहेत. हे सगळं असतानाही महाराज रिलेव्हंट का आहेत? लढण्याची जी वृत्ती असते, प्रवृत्ती असते, किंवा आपण एखाद्या सत्तेविरुद्ध लढू शकतो का? विचार करा, शिवाजी महाराजांनी जेव्हा इथं राज्य निर्माण केलं ते शून्यातून केलं आहे. पुढे आदिलशाही आहे, कुतुबशाही आहे, आणि त्याहीपेक्षा मोगलशाही आहे की ही आंतरराष्ट्रीय सत्ता आहे. म्हणजे याच्या विरुद्ध आपण लढू शकतो असं मनात येणं हे वेडेपणाचं कोणी लक्षण ठरवेल की अशा सत्तेच्या विरुद्ध आपण कसं लढू शकतो. म्हणजे औरंगजेबाची जी सत्ता आहे ती काश्मीरपासून कावेरीपर्यंत अशी पसरलेली सत्ता आहे, आणि आपल्या राजांचं राज्याचा विचार केला तर ते स्थापनच नव्हतं झालेलं, आणि ते करायचं होतं. बरं, काहीच नाहीये ना आपल्याकडे, म्हणजे काय धारिष्ट्य असेल की आपण लढू शकतो, हे आधी मनात वाटणं, स्वतःला वाटणं, आणि ते वाटल्यानंतर आपल्या लाखो सहकार्यांमध्ये असा विश्वास देणं की हो, आपण जिंकू शकतो, आपण इतक्या मोठ्या सत्तेविरुद्ध सुद्धा जिंकू शकतो. हे मला वाटलं, पण अशा लाखोंना वाटणं, ते पर्क्युलेट करणं, ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. म्हणजे मला काही जण विचारतात की शिवाजी महाराज देवाचा अवतार होते का? मी उत्तर एकच देतो, ते देव होते की नाही हे मला सांगता येणार नाही, पण ते जिवंत असताना इथल्या लोकांना ते देव वाटत होते, इतकं त्यांच्याकडे आत्मविश्वासानं पाहिलं जात होतं. नाहीतर मला सांगा, आग्र्यामध्ये राजे अडकलेत, औरंगजेबानं एका म्हणजे 37 सख्या नातलगांच्या रक्तावर ज्याचं सिंहासन आहे, राजे तिकडे अडकलेले आहेत, तो सोडणं शक्य नाही. तरी सुद्धा इथे बंडाळी होत नाहीये. दुसरा कुठला सेनापती येऊन राजाची गादी बळकवावी असं त्याला वाटत नाहीये. किंवा आमचे हिरोजी इंदुलकर जे आहेत, ते हिरोजी इंदुलकर सिंधुदुर्गाचं काम चालू ठेवतात. म्हणजे त्यांना हा विश्वास आहे की आमचे राजे परत येणार आहेत. म्हणजे कुणालाही असं वाटत नाहीये की म्हणजे, आणि हे प्रत्येक संकट, आता अफजल खान येऊ दे, पन्हाळ्याच्या वेढ्यात राजे अडकू देत, किंवा शास्ताखान असू दे, या प्रत्येक ठिकाणी आमच्या मावळ्यांना हे माहिती आहे की काही ना काही युक्ती काढून, काही ना काहीतरी मार्ग काढून आमचे राजे निसटणार. इतका जो आत्मविश्वास आहे ना, त्याच्या पुढे मग बाकी तुमचं सैन्य, बाकीच्या गोष्टी या फिक्या पडत आहेत. इतका राजांवर विश्वास आहे. मी जे म्हणालो रेलेव्हन्स जो आहे ना, तो रेलेव्हन्स आज देशामध्ये सगळीकडे संविधान ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा आहे. पण आज जे बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान आहे, त्याच्यातली जी काही तत्त्व आहेत, इथल्या माणसांच्या जगण्याच्या संदर्भातल्या अधिकारांची गोष्ट केली आहे, ह्या सगळ्याची मुळं राजांच्या स्वराज्यात दिसतात. हो, स्वराज्यात आहेत. म्हणजे मी ते तर सांगतो, पण रिलेव्हन्स तू जो म्हणालास त्याचा एक मुद्दा मला आवर्जून सांगायचा आहे की मला सांगा, राजांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठा पराभव काय? मिर्झा राजा जयसिंग आला, पुरंदरचा तह केला, त्याला 23 गड दिलेत. म्हणजे 23 शब्द आपण नुसता उच्चारतो, पण मोजले. जिंकण्यासाठी त्यांना काय काय कष्ट करावे लागतील, हाताने देऊन टाकले. बरं, 23 शब्द संपतो, पण आपण जर मोजले, पुरंदर, रुद्रमाळ, कोंडाणा, तुंग, तिकोना, माणिकगड, माणगड, मरकगड, स्वरूपगड, रूपगड, साखरगड, सोनगड, रोहिडा, भंडारदुर्ग, नरदुर्ग, खंडागळा, इसागड, लोहगड, भक्तगड, अंकोला, मोरपखन, माऊली, पळसखोल, नुसती नावं घ्यायला आपल्याला दम लागतोय. राजांनी ते एका दमात मिळवले. मिर्झाला दिले, 4 लक्ष होनांचा मुलूक दिला. आणि याच्यानंतरची अवघड अवस्था काय? आपल्या बछड्यासहित, शंभूराजांच्या सहित राजे आग्र्याच्या कैदेत सापडलेत. राज्य तर गेलंच, अब्रू तर गेलीच, प्रतिष्ठा तर गेलीच, पण आता जीव जाण्याची वेळ आली आहे. अशा अवस्थेतनं आमचे राजे बुद्धिमत्तेतनं बाहेर पडतात. म्हणजे आता वेषांतर की पेटारा हे यातलं काही असू शकेल, पण ते आग्रा शहराच्या बाहेर आलेत. तिथं विमान तयार नाही आहे राजगडावर यायला. औरंगजेबाची सक्षम गुप्तचर यंत्रणा आहे, आणि तिला चकवा देऊन ते आलेत. आणि जे काही 200-300 माणसं बरोबर नेलेत, एकही रक्ताचा थेंब सांडलेला नाहीये. किती आश्चर्य आहे त्या आंतरराष्ट्रीय सत्तेच्या विरोधात की ज्या औरंगजेबानं स्वतःच्या पित्याला विष पाजून मारलंय, त्या औरंगजेबाच्या
कैदेतनं एकही रक्ताचा थेंब न सांडवता स्वतःसहित सगळ्यांची सुटका करून घ्यायची आहे. विजयनगर सारखी साम्राज्य सामान्य धक्क्यानं धुळीस मिळाली हो. आणि पुरंदरच्या तहानं धुळीस मिळालेलं राज्य त्याच धुळीतून उठून आमच्या राजांनी त्याला सुवर्ण कलश प्राप्त करून दिला. ही किती मोठी प्रेरणा आहे. तुमच्या माझ्या आयुष्यात आलेल्या कोणत्याही संकटाला राजांच्या या संकटासमोर धरावं आणि तुलना करावी. माझं संकट मोठं की राजांचं संकट मोठं. सूर्यासमोर काजवा वाटावा असं आपल्याला आपलं संकट वाटेल आणि जगण्याची संघर्ष करण्याची ही जी प्रेरणा आहे ती जगातल्या कोणत्याही माणसाला, महाराष्ट्र सोडा, जगातल्या कोणत्याही माणसाला कोणत्याही काळात अजून 400 वर्षानंतरही जग काय बदललेलं असेल आपल्याला माहीत नाही, पण ही जी प्रेरणा आहे ही प्रेरणा कायमच देत राहील ना. मी तर असं म्हणेन की आज आपण सोशल मीडियावरती हे करतो, मी पण काही व्हिडिओज बनवतो, आपण सगळे मोटिवेट लोकांना करतोय. महाराजांसारखं मोटिवेशन दुसरं आज या मातीमध्ये दुसरं कुठलंच नाहीये. आणि आज रिलेव्हंट काय, आज जर आपल्याला एखादं संकट आलं तर त्या संकटामध्ये फक्त महाराजांचा फोटो जरी बघितला आणि आपला इतिहास आठवला तरी आपल्याला त्या आपल्या संकटातून बाहेर पडायला निश्चित मदत होऊ शकते. मी तरुणांना फोटो म्हटल्यानंतर जसं आपण अभिमानाचा विषय म्हटला तसं मला अभ्यासक म्हणून असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपल्याला अभिमान जागृत होतोच, पण आपल्या अभ्यासाचा पण विषय झाला पाहिजे. म्हणजे जसं आपल्याला फोटो प्रेरणा देईल तसा अभ्यास आपल्याला आपल्या संकटातून मार्ग काढण्याचे विचार, म्हणजे आपण या चिंतनाला लागतो की राजे जर इथे असते असा कोणता प्रसंग राजांच्या आयुष्यात घडलाय, आणि तो बारकाईनं अभ्यास पाहिजे. आपण काय करतो, 5 घटनांमध्ये राजांना मर्यादित करतो. म्हणजे अफजल खान वध, शास्ता खानाची बोटं तोडली, पन्हाळ्यातून सुटका, त्याच्यानंतर सुरत आणि आग्रा प्रकरण. पण याच्याही पलीकडे महाराज खूप मोठे आहेत ना, कारण या 5 घटना घडल्या तोपर्यंत राज्य गेलेलं होतं. याच्यानंतर त्यांनी आग्र्यावरून आल्यानंतर जे मिळवलंय ते त्यांच्याकडे असलेले गुण या सगळ्यावर मिळवलंय. त्यामुळे काही गमवल्यानंतर सगळं काही मिळवता येऊ शकतं, आपलं राज्य निर्माण करता येऊ शकतं. तुम्ही आता बोलताना एक गोष्ट बोललात की मोठेपण म्हणजे, आणि त्या सगळ्यामध्ये एक लीडर जो आहे, त्यांच्यातला लीडर आहे, तो लीडर आपल्याला अनेक अशा प्रसंगातून दिसतो. आणि ही लिडरशिप आजच्या काळामध्ये सुद्धा, आज ज्याला कोणाला त्या लिडरशिप करायची, मग ती लिडरशिप म्हणजे काय, ती फक्त नेतेगिरी नाही, राजकारणातलीच नाहीये, कुटुंबाला सुद्धा, तुम्ही कुटुंबातली लिडरशिप आहे, तुमच्या IT कंपनीमधली लिडरशिप असेल, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात तुम्हाला टॉप जायचंय, बरोबर, तर त्यांच्यातला तो लिडरशिप क्वालिटी जी आहे ना ती आपल्याला खूप शिकण्यासारखी आहे. अगदी अगदी. म्हणजे मी त्याचं उदाहरण आवर्जून सांगेल. आपल्याकडे काय होतं बघा, विजयाचे शिलेदार अनेक असतात, यशाचे अनेक असतात. लीडरचं खरं कर्तृत्व अपयशात लागतं, की जेव्हा तुम्हाला एखाद्या मोहिमेमध्ये अपयश मिळतं तेव्हा नेतृत्व कसं वागतं. आपल्याला हे तर माहिती आहे, राजे अनेक लढाया जिंकल्यानंतर त्यांनी त्यांच्या सरदारांना, मावळ्यांना सोन्याचं कडं दिलं असेल, सत्कार केला असेल, या सगळ्या गोष्टी आहेत. पण मी शोधत होतो शिवचरित्रात असं काही उदाहरण आहे का की जिथे अपयश आलंय आणि तिथं आमचे राजे कसे वागले. आणि मला हे का शोधायचं होतं, तर तुम्ही जसं म्हटलात की लीडर, तर ते कुटुंब प्रमुख म्हणून पण आपल्याला अनेक अपयशाचे प्रसंग येतात. मग आपण कसं वागायचंय, फार सुंदर उदाहरण आहे आणि ते फार जणांना माहीत नाहीये. जंजिरा रायगड जिल्ह्यामधला आमच्या, की तो कायम अजिंक्य राहिलाय शिवाजी महाराजांच्या कालावधीतही आणि संभाजीराजांच्या कालावधीतही. मोहिमा अनेक झाल्या. राजांनी मोरोपंतांकडे मोहीम सोपवली होती की जंजिरा घ्यायचा आहे. सगळी मोहीम ठरली होती, फक्त त्यांना एक माणूस असा पाहिजे होता की जो जाऊन तटाला शिड्या लावेल. आता जंजिरा आहे पाण्यात. इतर किल्ल्यांवर होतं कसं, तुम्ही दोर टाकून गेलात, दरवाजा उघडलात, बाकी सैन्य आतमध्ये आलं, डोंगरी किल्ला तुम्हाला घेता येतो, मावळे पटाईत होते. पण इथे तुम्हाला पोहत जायचंय, तोफा रोखलेल्या आहेत, तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार कसं. राजांनी सगळी योजना मोरोपंतांना ठरवून दिले. योजना अशी ठरली की एका काळोख्या रात्री 3-4 गलबतं अतिशय वेगानं येतील आणि राजांच्या प्रत्येक योजनेमध्ये चपळाई आहे. प्रत्येक
म्हणजे शत्रू सावध होण्याच्या आत ते परत कामफत्ते. त्यामुळे तिथे फक्त असा, कारण कसं आहे, जंजिरा तुम्ही आजही बघितलात, जवळजवळ जाईपर्यंत दरवाजा दिसत नाही. बरं, समजा तुम्ही तिथे पोहोचलात, तर पोहोचल्यानंतर वरती तट आहे, आतमध्ये जाणार कसं? तिथे एक शिडी लावून माणूस तयार पाहिजे. मोरोपंत माणूस शोधत होते. त्यांना कोणीतरी सांगतं, आगरी कोळीवाड्यातला लाय पाटील आहे आणि तोच हे काम करू शकतो. मोरोपंत लाय पाटलाकडे येतात. त्याला विचारतात की असं काम आहे, जीवावरच आहे, कदाचित जीव जाऊ सुद्धा शकेल, करशील? तो फक्त एका अक्षरानंच म्हणतो, हो. मोरोपंतांना खात्री वाटेना, पण जी कामाची माणसं असतात ती कमी बोलतात. मोरोपंत लायावर जबाबदारी देतात. जो दिवस, जी रात्र ठरलेली असते, त्या रात्री लाया बरोबर येतो, तटाला शिड्या लावून बसलाय. त्या रात्री लाया गेला कसा हे तिथल्या समुद्राला, वाऱ्याला, काळोखालाच माहीत. पण लहानपणापासून तो समुद्रावर खेळलाय. तो त्या शिड्या घेऊन समुद्रात डुबकी मारतो. गावाकडे नाही का आपली मुलं असतात, नदीमध्ये इथे डुबकी मारतो आणि वाटतं तिकडं निघेल, पण तो भलतीकडेच निघतो. तसं लाया डुबकी मारतो आणि जाऊन तटाला शिड्या लावून आपला बसलाय. शत्रू तोफा रोखून बघतोय समुद्रातनं कोणी येतोय का. त्याला माहीतही नाही शत्रूला की त्याच्या पायथ्याशी कुणी शिवरायांचा सच्चा भक्त वाट पाहत बसलाय. पण होतं काय, तिकडे मोरोपंतांना कुणीतरी सांगतं, दर्या इतका खवळलाय की कुणी माणूस जाऊच शकत नाही. गेला तर त्याला जलसमाधी मिळेल. त्यामुळे पंत काही येत नाहीत. हा 1 तास होतो, 2 तास होतात, 3 तास होतात. आता उजाडायला येतं. आता मात्र लाया अस्वस्थ होतो. आता निघावं लागणार. शत्रूच्या हाती सापडलो तर आपल्याला मृत्यू येईल याबद्दल लायाला काही वाटत नाही. पण आपण हाती सापडलो तर योजना हाती सापडेल, म्हणून ती योजना सापडू द्यायची नाही, कारण मग ती परत वापरता येणार नाही. आणि शिवाजीराजांची योजना शत्रूच्या हाती जाताच कामा नये. तो जसा आला त्याच पावली अस्वस्थ मनानं पुन्हा मागे फिरतो आणि येऊन मोरोपंतांना भेटतो. त्यांना सांगतो, मी पोहोचलो होतो, आपण का आला नाहीत? पंत म्हणतात, आम्हीच कच खाल्ली. आम्हाला वाटलं दर्या खवळलेला असताना तुम्ही जाणार नाही. पण पंत मोठे मनानं त्याला राजांकडे घेऊन जातात आणि राजांकडे कबूल करतात, आम्ही कच खाल्ली, पण हा पठ्ठ्या तिथे पोहोचला होता. राजे त्या लायाच्या खांद्यावर हात ठेवतात आणि त्याचं कौतुक करतात. लाया म्हणतो, राज, मोहीमच यशस्वी झाली नाही तर कौतुक कसलं? राजे म्हणतात, लक्षात घे, माझ्या दृष्टीनं यश आणि अपयश, जय आणि पराजय यापेक्षाही मी प्रयत्नाला महत्त्व देतो. तू प्रयत्न केलंस. मला माहिती आहे की कधी आपल्याला काळ अनुकूल असतो तेव्हा कमी प्रयत्नात यश मिळतं, कधी काळ प्रतिकूल असतो त्यावेळेस जास्त प्रयत्न करूनही यश मिळत नाही. यश किंवा अपयश हे महत्त्वाचं नाही, तुझा प्रामाणिक प्रयत्न महत्त्वाचा आहे. आजपासून तुला पालखीचा मान. आता तुमच्या माझ्यासारखा असता तर किती खुश झाला असता. आज कदाचित मी थोडक्यात सांगतो, आपण या स्पर्धेच्या युगात, पैशाच्या जगामध्ये पालखीचा मान म्हणजे आपल्या लक्षात येणार नाही. पण राजांच्या काळात ज्याला कोणाला गडावर पालखीचा मान, त्याला पाहुण्या रावण्यांमध्ये, त्याच्या समाजामध्ये मोठी प्रतिष्ठा की याला राजांच्या गडावर इतका मान आहे. पण लाया भोळा भाबडा, लाया राजांना म्हणतो, राज, तुम्ही मोरं असताना म्या पालखीत बसून यायचं, माझ्या उभ्या हयातीत बी हे जमायचं नाही. राजांना कळतं हा माणूस कुठल्या पद्धतीचा आहे. राजे त्याला फक्त एवढंच म्हणतात की समजा रे, पालखीचं सोड, पण तुला एखादं नामी गलबत बांधून दिलं तर आपल्या स्वराज्याच्या आरमाराच्या रक्षणासाठी गलबतात शिरशील. लायाच्या अभिमानाचा विषय असतो, स्वराज्याचं रक्षण. लाया म्हणतो, तर का नाही शिरणार, आनंदानं गलबतात शिरेल. मग तेव्हा राजे पंतांकडे बघून म्हणतात, पंत, लायाला एक नामी गलबत बांधून द्या आणि त्या गलबताचं नाव पालखी ठेवा. आणि आता लायाकडे बघून म्हणतात, आता तरी लायाजीराव पालखीत शिरणार की नाही? लाया उभ्या जागी गहिवरतो, राजांना कडकडून मिठी मारतो. म्हणजे अपयशात सुद्धा
आपल्या सहकार्याचं कौतुक कसं करायचं आणि मनोबल कसं वाढवायचं आणि ते नाकारत असताना पण वेगळ्या मार्गानं त्याला पालखीचा मान कसा द्यायचा. मला सांगा, पुढच्या मोहिमांना लायाला 100 हत्तीचं बळ येईल ना. कारण या राजानं मला अपयशात, बरं कोणत्या अपयशात, जंजिरा हे राजांचं स्वप्न होतं आणि तिथे अपयश आलंय. हे जे कौतुक आहे हे तुम्ही आम्ही घर चालवताना, संस्था चालवताना, राज्य चालवताना, देश चालवताना लक्षात ठेवलं पाहिजे. खरा लीडर. मी पुन्हा त्या मुद्द्यावर येतो. आजच्या काळातलं आपण जे संविधान जगतोय. एकच मिनिट, खरा लीडर शब्द आला म्हणून म्हणजे मला ते सांगावं असं वाटतं. खरा लीडर स्वतः आघाडीवर असतो. खानाला भेटायला जायला हमशकल पाठवू शकले असते. औरंगजेबाच्या दरबारातून ते जे आग्र्यातून जी सुटका आहे त्याच्या अगोदर त्यांनी परवाने मिळवलेत, दस्तकं मिळवलेत आणि आपल्या सहकाऱ्यांची आधी सुटका केली. का? आपण आधी निसटलो तर बाकीच्या सहकाऱ्यांचं काय होईल? कत्तलच होईल ना. पण आधी 90% सहकारी आधी बाहेर पडलेत आणि योजनेत जे 2-3 आहेत त्यांना ठेवणंच गरजेचं होतं. कारण योजनेचा भाग आहे. हा खरा लीडर आहे की जो आपल्या सहकाऱ्यांच्या जीवाची आधी काळजी घेतो आणि सगळी संकटं की जिथे स्वतःचा मृत्यू समोर आहे. शास्ताखानाला वाटेल का हो लाखाच्या फौजेमध्ये शिवाजी राजा प्रत्यक्ष येईल, आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत जातोय. हा खरा लीडर आहे. खरंय. तुम्ही आता ज्या अफजल खानाचा उल्लेख केला, साधारणपणे रिलेव्हन्सबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा हे पण आहे ना की आज एखादी छोटीशी गोष्ट जरी आपण केली, समजा छोटंसं यश मिळालं तर त्याचा किती मोठा ढिंगोरा पिटतो. आपण JCPनं गुलाल उधळतो. JCPनं स्वतःवर फुलं आणि गुलाल उधळून घेण्याच्या आजच्या काळामध्ये आपण हा प्रसंग सांगायला हवा की अफजल खानाचा वध केल्यानंतर शिवाजी महाराजांनी काय केलं होतं. खरंच ते तेव्हा JCP नसेल पण तो सगळा विजयोत्सव कसा साजरा केला त्याने. राजेना प्रत्येक संकटापाठीमागची संधी शोधायचं. म्हणजे असं व्हायचं नाही बघा कुठल्याही संकटात की त्यांचं संकट गेलंय आणि ते निवांत बसलेत. 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाला मारलंय. आता तुम्ही म्हणालात तसं किती मोठा विजयोत्सव साजरा करायला पाहिजे होता, पण प्रचंड मोठा. म्हणजे हत्तीवरून साखऱ्या वाटायला पाहिजे. नेत्यांकडून टिप्स घेतलं तर ते सगळे. पण राजांनी काय केलं? राजे तुम्हाला सांगतोय, म्हणजे आपण जर 10 नोव्हेंबरला अफजल खानाला मारलंय आणि 10 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर हे जे 18 दिवस आहेत, या 18 दिवसात राजे काय करत होते हे जर आमच्या लक्षात आलं तर आम्हाला राजे कळतात. काय? राजांनी अफजल खानाला मारल्यानंतर त्याच रात्री राजांची मोहीम सुरू झाली. जो अफजल खान येत होता, जेव्हा सांगितलं होतं एकही तलवार उठवायची नाही, का? माझ्या प्रजेला त्रास होता कामा नये, त्याला येऊ द्या प्रतापगडाच्या तिथे. त्या रात्रीत राजांची मोहीम एका बाजूनं नाही सुरू झाली, 3 बाजूनं सुरू झाली आहे. राजे म्हणजे प्रसंग बघा कसा असायचा. एकतर सगळ्यांना असं वाटत होतं राजे मारले जाणार आहेत. कोथळा बाहेर काढला हा नंतरचा इतिहास आपण आत्ता वाचतो, पण त्यावेळेस जर विचारलं असतं ती परिस्थिती बघायला गेली, भेटीची परिस्थिती. आणि अफजल खान हा मूर्ख नाहीये. अफजल खान हा कसलेला सेनापती आहे. त्याला जावळीचं खोरं, वाई हे सगळं माहिती आहे. आणि अफजल खानाचा दबदबा इतका आहे की एक वेळ आदिलशहा गेला तर त्या काळातले छोट्या छोट्या राज्यांतले राजे घाबरत नव्हते, पण अफजल खान येतोय असं म्हटले तर हात बांधून त्यांनी शरणागती पत्करली आहे. अशी उदाहरणं आहेत. बरं, तो कपटी आहे. शिरेपट्टणच्या कस्तुरीरंग नावाच्या राजाला असंच बोलून त्यानं फसवलंय. आणि असा अफजल खान शिवाजी राजांकडनं मारला जाईल हे त्यावेळेस कुणालाच वाटत नव्हतं. कल्पना सुद्धा कोणी करू शकत नव्हतं. त्यामुळे व्हायचं असं की आदिलशाहीचा जो प्रदेश आपल्या स्वराज्य म्हणजे स्वराज्य नंतरचं पण जो आहे तिथे बातमी जाऊन पोहोचायची अफजल खान मारला गेलाय. 90% अवसान गळलेलं असायचं. आणि ही बातमी पोचते न पोचते तोच बातमी यायची शिवाजी राजे आक्रमण करून येत आहेत. काय हिंमत होईल शत्रूची. एकतर 90% अवसान गळलंय, खान मारला गेलाय आणि त्याच अवस्थेमध्ये
आता तलवार वरती धरायची हिंमत. हां, ही बातमी उशिरा गेली, म्हणजे खान मारला गेला ही बातमी गेली आणि महिन्यानं शिवाजीराजे चाल करून येत आहेत, तर तयारीला वेळ मिळेल. ठीक आहे, मग आता आपण टॅकल कसं करायचं, टॅकल कसं करायचं, रणनीती ठरवायला वेळ तरी आहे. इथे काहीच नाही. पहिली बातमी खान मारला गेलाय, त्यातून सावरतो न सावरतो शिवाजीराजे आक्रमण करून येत आहेत. माइंड गेम आहे, कसं लढायचं. बरं, राजांनी जो प्रदेश घेतलाय तो कसा आहे, खटाव, मायनी, रामपूर, कलेढोन, वाळवे, आष्टी, हा सगळा घेत घेत म्हणजे हा प्रदेश जागा व्हायच्या आत घेतलाय. धाकात स्वराज्य वाढवलंय. 25 नोव्हेंबरला राजे कोल्हापूरला आहेत, पन्हाळ्याला वेढा टाकलाय आणि 2 दिवसात तिसऱ्या दिवशी 28 नोव्हेंबरला आदिलशाहीचा नाक असलेला पन्हाळा आदिलशाहीच्या नाकावर टिचून 28 नोव्हेंबरला स्वराज्यात दाखल आहे. बरं, ही एकीकडची मोहीम नाहीये. नेताजींना पाठवलंय, नेताजी पालकरांना. कुठे? गदक, तिकोटे, गोकाक, हुक्केरी. आता विजापूर घेतोय की काय नेताजी, अशी अवस्था निर्माण झाली आहे. आणि दारोजीला कोकणात पाठवलंय. अफजल खानाची गलबत आहेत ती लुटायला. या तिन्ही मोहिमा समांतर चालू आहेत. म्हणजे अफजल खान मारल्यानंतर आदिलशाही खिळखिळी झाली की माहीत नाही, पण हा मराठेशाहीचा जो त्रिशूल आहे तो आदिलशाहीच्या छाताडावर असा काही रोवलाय की आदिलशाही जरी नष्ट झाली नसली तरी सुद्धा दबदबा मात्र कायम राहिलेला आहे. पण याच्यातही मानवतेचं तत्व कोणतं आहे? खानाला मारल्यानंतर जे शरण आलेत त्यांना मरण नाही, ही संस्कृती पण जोपासली. म्हणून राजे वेगळे आहेत. राजे वेगळे आहेत. आणि मी पुन्हा तो मुद्दा राहिला आपला सुरुवातीपासूनच, की आजच्या लोकशाहीची जी मूल्य आपण जगतोय त्या सगळ्या मूल्यांची मुळं जर कुठं शोधत गेलो आपण, तर ते आपल्याला स्वराज्यात सापडतात. अगदी राजांच्या विचारात सापडतात, त्यांच्या त्या कृतीत सापडतात. खरं. त्यामुळे एक लोकशाहीवादी राजा, तर हे काय आहे, म्हणजे त्यांची जी जडणघडण झाली आहे, खरं तर तो काळ वेगळा होता. तेव्हाची मूल्य वेगळी होती, तेव्हाची लढण्याची पद्धती, नियम वेगळे होते, नैतिकतेच्या पण वेगळ्या हे होत्या. पण बघा, आजच्या काळाशी सुसंगत असणाऱ्या त्या सगळ्या गोष्टी त्या काळात त्यांनी स्वराज्यामध्ये केल्या. हे काय होतं? म्हणजे मला तर असं म्हणायचं आहे की राजांची त्या काळात राजेशाही आपण म्हणतो, पण आपण राजेशाहीत लोकशाही अनुभवत होतो. खरं तर प्रत्येक राजाला असं वाटतं की माझ्या हातातच अधिकार असले पाहिजेत, सगळी सत्ता, सगळे अधिकार माझ्याकडे असले पाहिजेत. पण राजांनी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आहे. हे अष्टप्रधान मंडळ म्हणजे त्यांच्या 8 प्रधानांमध्ये राजांच्या अधिकाराचं वाटप आहे. अजून 8 जण आपल्या अधिकारात आहेत, अधिकारात त्यांना द्यायची आहेत आणि त्यांना स्वातंत्र्य ठेवलेलं आहे. म्हणजे ही लोकशाहीची जी मुळं आहेत ही आपल्याला शिवाजीराजांच्या अष्टप्रधान मंडळाची स्थापना म्हणजे आपल्या लोकशाहीच्या निर्मितीची ती बीज आहेत की जी आम्ही तिथे अनुभवली. बरं, त्या काळातली जी न्यायव्यवस्था होती, जो लोकशाहीचा मुख्य कणा आहे, ती तरी कशी होती हो? म्हणजे मी एकच उदाहरण सांगेल की म्हणजे जे लोकशाहीशी संबंधित आहे म्हणून, की राजे कशा पद्धतीनं न्यायदान करू शकत होते. किती जवळच्या व्यक्तीचं. म्हणजे आपण जेव्हा कर्नाटकातनं राजे परतत होते तेव्हा संप गावाजवळ राजांची छावणी पडली. अगदी थोडक्यात सांगतो, बेलवडी नावाची गडी आहे, तिथल्या पाटलानं काहीतरी कागाळी केली आहे आणि म्हणून राजे त्यांचे जे सरदार आहेत सकुजीराव गायकवाडांना, त्यांना सांगतायत की तुम्ही पाटलाला समजवा, छोटी गडी आहे, 200-300 बैल त्यानं पळवून नेलेत, शक्यतो तलवार चालवू नका. पाटील काही ऐकेना, तलवार चालवावी लागते, पाटील मारले जातात. राजांना, सकुजीराव गायकवाडांना वाटतं दुसऱ्या दिवशी गडी ताब्यात येईल, पण पाटलाची बायको हाती तलवार घेऊन उभी राहते. राजांना कौतुक वाटतं, एक स्त्री लढतीये. आणि तेवढ्यात राजांना विजयाचे सूर ऐकायला येतात. राजे आपल्या सखुजीरावांच्या कौतुकाला जातात, पण तिथं गेल्यावर कळतं की गनिम पळालाय आणि त्याला पकडायला सखुजीराव गेलेत. 2 दिवसांनी सखुजीराव गनिमाला पकडून आणतात, म्हणजे सावित्रीबाईंना, पाटलाच्या बायकोला. राजांचा दरबार भरलाय. तर इथे अगदी थोडक्यात सांगतो काय झालंय. सखुजीरावांच्या कौतुकाचा दरबार आहे आणि त्या दरबारात
राजांना काळजी त्या स्त्रीची आहे, त्या स्त्रीची मनस्थिती माहिती आहे की गढी गेली आहे, आपला पती मृत्युमुखी पडला आहे, या स्त्रीची अवस्था काय असेल. म्हणून राजे त्या स्त्रीकडे पाहून म्हणतात की तुमचं आमचं काही वैर नव्हतं, पण पाटलांनी कागाळी केली, सगळं चाललंय बोलणं राजांचं, पण तुम्ही हाती तलवार घेतली तर आम्हाला अभिमान वाटला की एक स्त्री लढतीये. पण त्या क्षणाला ते शत्रू होते तरी बोलतायत. पुढे गंमत आहे. आणि पुढे राजे म्हणतात पण तुमच्यासारखी स्त्री, आम्ही जे देवाधर्माचं न्यायनीतीचं राज्य तयार करतोय त्या आमच्या राज्यात असती तर. आत्तापर्यंत खाली मान घालून असलेली ती स्त्री नजरवरती करते आणि राजांना म्हणतीये, अरे तुझ्या असुरी राज्याला देवाधर्माच्या राज्याचा आणि न्यायनीतीच्या राज्याचा टिळा कशापायी लावतोस तू? न्यायाची चाड हाय का तुला? अख्खा दरबार थरारलेल्या अवस्थेत आहे. राजे त्या स्त्रीला म्हणतात, तुम्ही मला मासाहेब जिजाऊंसारखे आहात, निसंकोचपणे सांगा काय झालं. म्हणे भर दरबारात काय सांगू, दरबार मोकळा केला जातो. आता एकट्याच त्या आहेत. त्यांना पुन्हा राजे आश्वासित करतायत की तुम्ही मला मासाहेब जिजाऊंसारखे आहात, बोला काय झालं. तेव्हा मगापासून उसनं अवसान आणणारी ती स्त्री तळव्यात तोंड लपून रडायला सुरुवात करते आणि म्हणते, राजा तुझा सरदार गडी घेऊनच थांबला असता तर काही नाही र, त्यानं माझ्या अब्रूला हात घालण्याचा प्रयत्न केला. राजे म्हणतात हे अशक्य आहे. ती स्त्री म्हणते मी खानदानी स्त्री आहे, असा आरोप कशाला स्वतःवर लावीन. हवं तर सखुजीरावांना बोलवा आणि विचारा. आता पुन्हा दरबार भरलाय, राजांना आता न्यायाधीश व्हायचं आहे. समोर सखुजीराव आहेत. असं म्हणतात की राजांना एक दैवी नैसर्गिक अशी नजर मिळाली होती की ती नजर जर दुसऱ्याच्या नजरेला भिडली तर ते बुद्धीचं तेज आणि ते आरपार त्या माणसाला ओळखायची, असे उल्लेख आहेत बरं. सखुजीरावांच्या नजरेला नजर भिडली आहे आणि राजे जरबेच्या सुरात म्हणतात, काय सखुजीराव, काय म्हणतात सावित्रीबाई. तसं सखुजीराव गडबडतात आणि म्हणतात, राज हे सगळं कुभांड आहे. राजे म्हणतात, मी तर तुम्हाला काही सांगितलंच नाही तरीही म्हणताय कुभांड आहे. आता सखुजीरावांनाही कळलंय खरा गुन्हेगार आपण आहोत, हे राजांना कळलंय आणि राजांनाही कळलंय की खरा गुन्हेगार हाच आहे. आता तेच सखुजीराव की ज्या सखुजीरावांच्या सत्काराचा दरबार आहे तिथे सखुजीराव पायी लोटांगण घेत आहेत माफीसाठी. प्रसंग किती अवघड आहे बघा. सखुजीराव नुसते सरदार नाही आहेत, राजांच्या पत्नीचे ते भाऊ आहेत, बायकोचा भाऊ. या पदात किती मोठी ताकद असते ना. म्हणजे घरी जर आपण बायकोच्या भावाबद्दल जेवणाच्या अगोदर काही उच्चारलं तर जेवणावर त्याचा परिणाम मिळेल की नाही ही शक्यता आहे. राजांना निवडायचंय प्रेमाची बेडी की पांढऱ्या पातळातली स्त्री, कर्तव्य. तुमच्या माझ्या आयुष्यात प्रसंग येतात, न्याय, काय निवडायचं. आपण कदाचित प्रेमाचा भावनेचा मार्ग निवडतो. राजे त्याच ठिकाणी प्रेमाची बेडी दूर करतात आणि आदेश देतात, यानं जे काम केलंय ना याचा एक हात एक पाय तोडला जावा, डोळे उखडले जावेत आणि या शिक्षेची अंमलबजावणी आत्ता माझ्या समोर केली जावी. भर दरबारात सखुजीरावांचे डोळे उखडले जातात. बक्षीस आणि शिक्षा वेळीच दिली तरच तिला अर्थ असतो. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो याचं दुःख आहे. आणि एवढं सगळं करून राजे विनम्रपणे त्या स्त्रीला सांगतात, माझ्या हाती जेवढं करणं होतं तेवढं मी केलं. किमान आमच्या राज्याला आशीर्वाद नाही दिलात तरी चालेल, पण निदान शाप देऊ नका. आता त्या स्त्रीच्या डोळ्यात आसवं असतात की तिनं असा राजा पाहिलाय की ज्यानं शत्रू मुलखातल्या स्त्रीच्या वर अन्याय झाला म्हणून स्वतःच्या राज्यातल्या सरदाराला, स्वतःच्या बायकोच्या भावाला अशा पद्धतीची शिक्षा दिली आहे. अहो, हे सांगणं सोपं आहे, पण हे करणं त्या काळात कोण विचारलं असतं राजांना. आणि ही कहाणी नाहीये, हे कहाणी नाहीये की एक आदर्श कहाणी लिहायची आपल्याला आणि त्या कहाणीतले हे पात्र आहेत आणि आपल्याला ते फक्त लिहायचंय असं नाहीये. बरं, राजांना कुणी विचारलं असतं, शत्रू मुलखातली ती स्त्री आहे, तिच्या अब्रूला हात घेतला, राजांना कुणी जाब विचारलं असतं? कुणीच नाही. ही मानवता आहे, हे वेगळेपण आहे, पण ही न्यायव्यवस्था आहे. मग मला पुन्हा प्रश्न पडतो, जर आजच्या लोकशाहीची मूल्य आम्हाला त्यांच्या स्वराज्यात दिसतात, मग ही मूल्य, हे जगणं, हे विचार,
हे सगळं महाराजांमध्ये कुठून आलं? कारण आपल्याकडे एक संकल्पना आहे राज्याच्या बद्दलची, रामराज्य, जे पारंपरिकरित्या आपल्याला शिकवलं गेले घरात की कसं असावं, आदर्श पुरुष कसा असावा. तर राजांच्या जगण्यातली ही मूल्य कुठून आली असावी तुम्हाला काय वाटतं? एक तर मुख्य मासाहेब जिजाऊ. जिजाऊ हे त्यांचं चालतं बोलतं विद्यापीठ आहे. विद्यापीठ. रामायण महाभारतातल्या त्यांनी गोष्टी ऐकल्या, ते संस्कार त्यांच्यावर झाले, हे तर सत्य आहेच. पण जिजाऊंचा संस्कार कसा आहे माहिती आहे? गर्भातला आहे. आपण जसं अर्जुन आणि हे सगळं आपण जे गर्भसंस्कार म्हणतो अभिमन्यूच्या वेळेसचं, तसं शिवबा जिजाऊंच्या पोटात असताना जिजाऊंनी काय काय सहन केलंय हो. म्हणजे इकडे पुणं उद्ध्वस्त झालंय, गाढवाचा नांगर फिरवलाय, म्हणजे एकीकडे सासर उद्ध्वस्त झालंय, हे पोटात असताना शिवबा. आणि तिकडे माहेर म्हणजे लखुजीराव जाधव वडील जिजाऊंचे आणि 3 सख्खे भाऊ सुलतानाच्या दरबारात गेलेत आणि अचानकपणे सुलतान उठलाय आणि या चौघांच्या कत्तली झालेल्या आहेत. आणि ही बातमी शिवबा गर्भात असताना जिजाऊंना कळलेली आहे. तिकडे महाबत खान गोदावरी स्नानाला जिजाऊंची जाऊबाई गेलेली असताना महाबत खानानं जाऊबाईंना पळवून नेलंय. म्हणजे या ज्या सगळ्या घटना आहेत, या घटना जिजाऊ गर्भारपणात अनुभवतायत आणि त्या जणू उगवत्या सूर्यनारायणाला सांगतायत की आता काजव्यांनी जन्म घेऊन उपयोग नाही, साक्षात तूच जर माझ्या पोटी जन्माला येणार असशील तरच जन्माला ये, कारण अंधार मिटवणार कसा. आणि शेवटी 19 फेब्रुवारी आपण याच्याप्रमाणे आणि मराठी तिथीप्रमाणे आपण आत्ता म्हणतोय ते शिवबांचा जन्म झाला. तुम्ही जो प्रश्न विचारलात की हे जे संस्कार आहेत हे जिजाऊंकडनं आले तो, आणि ते अगदी गर्भात असण्यापासून ती मूल्य आधी आईकडे असतात आणि आईकडे असावी लागतात. म्हणजे आईकडे, मी जयशिवरायमध्ये वारसा तेजाचा म्हणून लिहिलेलं आहे की काय काय तेज आहे जिजाऊंचं. म्हणजे आपण विचार करा, शहाजीराजे म्हणजे हे दोन्हीकडं ना, आई आणि वडील दोन्ही, कारण शहाजीराजे हे पडद्याच्या पाठीमागे राहत आहेत. पण आपण जर स्वराज्याची ही जी मूल्य, ही जी स्थापना आहे, अगोदर 2 वेळा शहाजीराजांनी हा प्रयोग केला आहे, पण तो टिकला नाही. आणि तो टिकला नाही. मग या बोलीवर राजांना निजामशाही अर्धी अर्धी वाटून घेतली ना मोगलांनी. म्हणजे निजामशाहीला, मुर्तजाला गादीवर बसून एक प्रकारे मराठेशाहीचाच प्रयोग शहाजीराजांनी केला होता. पण मोगल आणि आदिलशाह एकत्र झाले आणि तो प्रयोग फसला. म्हणजे माऊलीवरून शहाजीराजांना ते सगळं देऊन, म्हणजे तो मराठेशाही स्थापन करण्याचा एक प्रयत्न त्यांच्या पदरात टाकून निघावं लागलं. कुठेतरी एकीकडे जाणं होतं, आदिलशाहीकडे जावं लागलं. पण मोगलांनी सांगितलंय की या माणसाला सह्याद्रीत ठेवू नका, कारण अग्नीला तुपाजवळ ठेवल्यानंतर भडका होतो, तसं सह्याद्री गडकोट किल्ले हा भडका होणार 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, 15 वर्षांनी. त्यामुळे सगळ्यात सुरक्षित काय, 2 वेळा केलाय प्रयत्न. आता महाराष्ट्राच्या बाहेर शहाजीराजांना इथे यायला परवानगीच नाही. शहाजीराजांना नाही, जिजाऊ येऊ शकतात, शिवबा येऊ शकतात. किती मोठा त्याग आहे बघा. खरे तारुण्यामध्ये घरापासून विभक्त झाल्यात जिजाऊ. कशासाठी? या मातीला राजा द्यायचा आहे. हल्ली आम्ही विभक्त होण्याची कारणं काय पाहतो? सासू सासऱ्यांशी पटत नाही, नणदेशी पटत नाही, नवऱ्याशी पटत नाही. हे किती उदात्त कारण आहे. फ्रीडम पाहिजे. हे किती उदात्त कारण आहे की माझ्या महाराष्ट्राच्या मातीवर जो अन्याय होतोय, हे अन्याय मी पाहू शकत नाही. मला महाराष्ट्राच्या मातीला राजा द्यायचं आहे. माझं स्वराज्य, माझा ध्वज, माझी माणसं. आणि माझ्या माणसांना स्वराज्य का, तर माझ्या माणसांना स्वराज्यातलं मुक्तीचं राज्य जगता येईल, रामराज्य जगता येईल. ही जी सगळी मूल्य आईमध्ये आहेत. आणि आईमध्ये ही वाघीण कशी आहे माहिती आहे का? जेव्हा पन्हाळ्याच्या वेढ्यात राजे अडकले होते आणि नेताजीही आले नव्हते, सुटका होत नाही, तर जिजाऊ हाती तलवार घेऊन रणवेश संपादन करून आपल्या पुत्राची नाही, महाराष्ट्राच्या राजाची सुटका करण्यासाठी निघाल्यात.
हे तेज या मातेमध्ये आहे. प्रत्येक वेळेस महाराज आपल्याला वेगळ्या पद्धतीने उलगडत जातात. अगदी खरं. एखादी घटना आहे, एखादा प्रसंग असतो, होय, तो प्रसंग आपल्याला प्रत्येक वेळी त्यांचं एक वेगळं रूप आपल्याला दाखवून वेगळं रूप दाखवून देतं. आणि त्या रूपातनं आपल्याला महाराज वेगळ्या वेगळ्या पद्धती. म्हणजे तुम्ही बघा, म्हणजे आता हा प्रश्न वेगवेगळ्या अंगानं घेता येईल, पण महाराजांकडे त्यांनी जर आपण युद्धशास्त्र या दृष्टीनं बघितलं तर कोणतीही योजना परत नाही आणली. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला वेगळेपण दिसेल. म्हणजे अफजल खानाला काय सांगितलंय? भेटायला बोलवलंय. बरोबर, अफजल खानाला भेटायला बोलवलंय म्हणजे त्याला बोलावलेलं आहे. आता सिद्धीच्या वेड्यामध्ये जर समजा सिद्धीला सांगितलं असतं की तू मला भेटायला ये, तर अगोदर हा प्रयोग झालाय. इथे त्याला रात्री काय फसवलंय की मीच तुला भेटायला येतो. म्हणजे आधी 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 फसवलंय त्याला. फसवलंय म्हणजे चांगल्या अर्थानं, गनिमी कावा, की वकील पाठवलाय आणि राजे येणार आहेत त्यामुळे पहारे थोडे ढिले आहेत, हे सगळं केलंय आणि फसवलंय. उंबरखिंडीच्या लढाईमध्ये जेव्हा काहरतलब खान आला, हे नंतरच आहे बरं का. आता हे दोन्ही प्रयोग करून झालेत. अफजल खानाला भेटायला बोलवलंय, सिद्धीला ते भेटायला येतोय म्हणून सांगतायत. आता काहरतलब खानाला या दोन्हीपैकी काहीही वापरलं तरी तो काही हातात येणार नाही. मग त्याला काय म्हटलंय मनात, तूही मला भेटायला येऊ नको, मीही तुला येत नाही, तुझ्या फक्त चालीवर मी लक्ष ठेवतोय. म्हणजे तो पुण्यातनं जो निघाला शास्ता खानाचा सरदार कोकण घ्यायला, त्याची चाल कुठे आणि तो कुठल्या घाटातनं उतरेल, राजांना जेव्हा कळलं आधी की हा बरोबर उंबरखिंडीतनं उतरणार आहे, तिथं दोन्ही खिंड बंद केली आहे. ही नवीन चाल आहे ना. शास्ता खानाला वाटलं तरी असेल का, शास्ता खान कशाच्या शोधात आहे की शिवाजीराजे जर ताब्यात आले आपल्या तर आपण त्यांना पकडूया, प्रत्येक किल्ल्यावर तो जाऊ शकतो. त्याला स्वप्नात तरी वाटलं असेल लाखाची फौज आहे आणि 100-200 मावळ्यांना घेऊन स्वतः शिवाजीराजे येतील. म्हणजे जे शत्रूच्या कल्पनेत पण येणार नाही असं वेगळं काहीतरी करणं, धक्कातंत्र. आग्र्याच्या सुटकेमध्ये कुणाला वाटेल हो, पहारे किती आहेत माहिती आहे का? एक आग्र्याला राजांच्या तिथे रामसिंगाचा पहारा आहे, दुसरा फुलाद खानाचा पहारा आहे आणि तिसरा औरंगजेबाचे स्वतःचे गुप्तहेर, स्वतःची माणसं पहाऱ्यात आहेत. जेव्हा राजे निसटतायत ना, तेव्हा कुणालाच दोष देता येणार नाही, कारण हे तिन्ही पहारे आहेत. रामसिंग फुलाद खानाचं नाव घेतोय, फुलाद खान रामसिंगाचं नाव घेतोय. औरंगजेब तर इतका हैराण आहे की तो मनात म्हणत असेल, अरे तुमच्या दोघांचं माझेही पहारे आहेत. औरंगजेबाला इतका धसका बसलाय की मला सांगा, शिवाजी महाराज निसटल्यानंतर पहिलं काय व्हायला पाहिजे? राजांचा शोध सुरू व्हायला पाहिजे ना. त्याचा बदला घेतला पाहिजे. पहिलं ते नाही सुरू होत. आत्तापर्यंत शास्ता खान, बाकीचे जण औरंगजेबाला सांगतायत बरं का, राजांबद्दलच्या खरं त्या अफवा आहेत, पण तो दबदबाच इतका आहे की ते औरंगजेबाला सांगत होते की शिवाजी राजा असा 40-50 फूट असा उडी घेतो, जमिनीतनं येतो बरं का, हे असं सगळं सांगत होते. औरंगजेबाचा अजिबात विश्वास नाहीये. पण ज्या दिवशी राजे निसटतायत, तो फुलाद खान पण सांगतोय की राजा कोठडीत होता. फुलाद खानची वाक्य आहेत, राजा कोठडीत होता, अचानक गायब झाला, देखता देखता नाहीसा झाला, काय हुन्नर झाला, जमिनीत गेला की आसमानात गेला हे न कळे, पण अचानक गायब झाला. आता औरंगजेबाला हे वाटायला लागलंय, असं जर असलं तर त्यानं स्वतःच्या महालाभोवतीचे पहारे अत्यंतिक कडक केलेत. म्हणजे बघा, त्याला भीती, ते पळून गेलेत की माझ्यावर हल्ला होईल. म्हणजे हे किती आश्चर्य आहे. सत्ता कोणाची? औरंगजेबाची. सैन्य कोणाचं? औरंगजेबाचं. मुलूक कोणाचा? औरंगजेबाचा. राजे 500 कोस दूर आहेत, राजांकडची सगळी माणसं गेलेली आहेत जवळजवळ, हे सगळं त्याचं आहे. घाबरायला कोणी पाहिजे? शिवाजी राजांनी. घाबरतंय कोण? औरंगजेब. हा प्रभाव आहे. आणि शेवटच्या क्षणापर्यंत म्हणतो की माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक काय होती की मी राजांना जाऊ दिले, म्हणजे गेले. म्हणजे 12 मे ला तो दरबारातला प्रसंग घडलाय, बरोबर. त्याच्यानंतर सुटका कितीची आहे? 17 ऑगस्टची. जून, जुलै, ऑगस्ट 3 महिने 5 दिवस. आता प्रश्न असा आहे, 3 महिने 5 दिवस औरंगजेब शिवाजी राजांना जिवंत ठेवावा असा तो संत आहे का? त्यांना जिवंत ठेवलंयच कसं? इथे सुद्धा जिजाऊ
आणि राजे आणि राजकारण हे इतकं मोठं आहे. मी जिजाऊंचा विषय निघाला म्हणून परत सांगेल, कारण हे 3 महिने 5 दिवस, औरंगजेब कसा 3 महिने 5 दिवस जिवंत ठेवील? कसं शक्य आहे? त्यानं बापाला आणि बाकीच्या कुणाला दया नाही दाखवली. कसं शक्य आहे माहिती आहे? इकडे 12 गड शिल्लक आहेत जिजाऊंकडे, आणि मिर्झा राजा इथून औरंगजेबाला कळवतोय की तिकडे जर शिवाजी राजांच्या केसाला जरी धक्का लागला, जिजाऊंनी इथल्या गडांची व्यवस्था अगदी चोख ठेवली आहे. नवीन गडांचं कामही चालू आहे, सिंधुदुर्गाचं काम चालू आहे, रांगणा आपल्याकडे आलाय आणि सगळी व्यवस्था चोख आहे. बंडाळीचं तो सोडाच, पण सगळी व्यवस्था चोख आहे. मिर्झा राजा औरंगजेबाला कळवतोय, शिवाजी राजांच्या केसाला जरी धक्का लागला तरी ही वाघीण हे 12 गड आणि असेल नसेल ते सैन्य घेऊन असं काही मोगलांवर तुटून पडेल की दक्षिणेतलं आपलं राजकारण अवघड होईल. शिवाजी राजांच्या केसालाही धक्का लागता कामा नये. म्हणजे तिथल्या अगदी, आणि तिथल्या सुरक्षिततेला पुन्हा जिजाऊंचंच उत्तर सापडतं. बरं, तिथेही काय झालंय माहितीये का? रामसिंग आहे, म्हणजे तो प्रसंग घडल्यानंतर राजांना मारण्याचा फतवा निघालाच होता. राजांची गुप्तचर यंत्रणा तिथं किती काम करते बघा. हा फतवा निघालाय हे रामसिंगाला कळतंय. माझा तर तर्क असा आहे की राजांच्या गुप्तचर यंत्रणेकडनंच रामसिंगाला कळलंय. मग आणि शहाजी राजांची मैत्री पण कशी उपयोगी पडते बघा. हे सगळे धागेदोरे लागत आहेत. रामसिंग काय करतोय? अमीन खानाला जाऊन भेटतोय की जो अमीन खान औरंगजेबाच्या जवळचा आहे, आणि हाच अमीन खान कुणाच्या जवळचा आहे? शहाजी राजांची याची मैत्री आहे. हा रामसिंग अमीन खानाला सांगतोय की तुम्ही बादशहाला सांगा की तुम्ही जर ठरवलंय शिवाजी राजाला मारायचं तर त्याला तुम्ही ठार मारा, माझं काही म्हणणं नाही, पण त्याच्या अगोदर माझ्या वडिलांनी वचन दिलंय, त्यामुळे तुम्हाला मला ठार मारावं लागेल, माझ्या मुलाला ठार मारावं लागेल, आणि मग शिवाजी राजांना ठार मारावं लागेल. असं पत्र अमीन खान रामसिंगाचं नेऊन बादशहाला देतोय. तो बादशाह इतका मुत्सद्दी आहे की त्याला पत्र वाचल्यावर काय कळतं माहितीये? याच्यातल्या बिटवीन द लाईन काय होत्या रामसिंगाच्या? तो असं म्हणतोय सहज की आधी मला ठार मारा आणि मग शिवाजी महाराजांना ठार मारा. त्याला असं म्हणायचं होतं, जोपर्यंत मी जिवंत आहे, माझ्या वडिलांचं वचन आहे, राजपुताचं वचन आहे, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिवाजीराजांच्या केसालाही धक्का लागणार नाही, कारण राजपुताचं वचन आहे. म्हणजे हे असं, म्हणजे आता आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून, पण ते प्रकरण सुद्धा इतकं नाट्यमय आहे, इतकं नाट्यमय आहे. म्हणजे शिवाजी राजांच्या स्वतःच्या सगळे गुण आग्र्याच्या सुटकेतनं बाहेर पडणं हे त्यांच्या जीवनातला कस होता. कस म्हणजे ते सगळेच गुण, साम दाम दंड भेद नीती प्रतिभा, म्हणजे बुद्धी कौशल्य योजना. बघा, सामान्य माणसं आणि राजांतला कसा फरक असतो. ज्या वेळेस फुलाद खानाचे पहारे पडतात तेव्हा राजांना कळतंय आपण फसलोय. अक्षरशः शंभू राजांना पोटाशी कवटाळून राजांनी शोक केलाय की लेकरा घात झाला, आपण पुरते फसलो. त्या क्षणाला शिवाजी राजांच्या डोक्यात येऊन गेला असेल, आपण इथे का आलो? जे काही निर्माण केलं ते सगळंच संपलं की. पण सामान्य माणसं आणि असामान्य माणसं यांच्यात फरक काय असतो बघा. तुम्ही आम्ही पण शोक करतो. पुन्हा तेच जिथं एकही अशी संधी दिसत नाही, काहीच नाही, चहूबाजूला एक किरण पण नाही, आशेचा किरण नाही, तिथून आपला सूर्य निर्माण करायचा. आणि असं वाटणं, हे किती अवघड आहे की शोक झाला, सामान्य माणसं त्या शोकाला धरून बसतात, कवटाळतात म्हणजे अक्षरशः, आणि त्याच्यात मग ते की खचून राहणे आणि मग सरेंडर करणे. इथं काय आहे? इथे की औरंगजेबाला प्रतिभेची चुणूक दाखवायची, आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवायची, आणि दुसऱ्या दिवशीपासून सगळ्या योजनांना सुरुवात झाली. सगळ्या पातळ्यांवर, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी. औरंगजेबाला मारण्यासाठी कोण आपल्या तिघ विरोधात आहेत? जहाआरा बेगम, त्याच्यानंतर जाफर खान, महाराजा जसवंत सिंग, हे विरोधात आहेत का? औरंगजेबाचे कान भरत आहेत का? मग चला
यांच्याकडे जाफर खानाकडे जाऊन राजे बसलेत, त्याची भेट घेतोय म्हणून सांगितलेत, जाऊन बसलेत. त्याची अवस्था अशी आहे, तो गंमत आहे ती, त्याची अवस्था अशी आहे की त्याला सांगतायत ते की बादशहाकडे तुम्ही निरोप पाठवा की आम्हाला इथून जाऊ द्या, असा निरोप. त्याची अवस्था अशी आहे की आतमधनं त्याची बायको त्याला बोलावते. ही बायको म्हणजे शास्ता खानाची बहीण म्हणजे, आणि ती बोलावते आणि सांगते तुम्हाला काही वेडबीड लागलं की काय, अफजल खानाचा कोतळा ज्या माणसानं बाहेर काढला आहे तुमच्या समोर तो आहे, तुमचंही असंच काहीतरी होईल, त्यांना लवकर निरोपाचे वेडे द्या. आणि तो आतून येतो, ते निरोपाचे विडे घेऊनच येतो. मग राजे येऊन सांगतायत की जाफर खान दिल खुलासे बोलला नाही, बघू स्त्रीच्या मनात काय आहे. इतक्या बारीक बारीक गोष्टींचं नियोजन केलेलं आहे ना, छोट्या छोट्या सगळं म्हणजे. आणि हे जे दिसलं म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वातले, त्यांच्या जगण्यातले, त्यांच्या न्यायदानातले, त्यांच्या राज्य करण्यातले, आणि ते शंभूराजांमध्ये उतरले. तेच पुढे. आणि ते 8व्या म्हणजे 9व्या वर्षीपासून शंभूराजे म्हणजे त्यांचे नाक कान डोळे आहेत आग्र्याच्या सुटकेत. कारण राजांना बाहेर पडता येत नव्हतं, शंभूराजे कुठेही फिरू शकत होते. मग ते कुंभारवाडीत कुंभाराला जाऊन भेटायचं असेल किंवा इतर काही गोष्टी हलवायच्या असतील, ते सगळं शिवाजीराजे शंभूराजांकडनं आणि त्यांचे बाकी वकील बाकी सहकारी यांच्याकडनं हलवलं जात होतं. 8-9 वर्षाचे शंभूराजे आहेत. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की आपण 9व्या वर्षी, तुम्ही आम्ही 4थीत शिवाजीराजांचं इतिहासाचं पुस्तक वाचतो, आपण 9व्या वर्षी महाराष्ट्रातली लाखो मुलं तेव्हा शंभूराजे शिवाजीराजांच्या हाताला पकडून इतिहास घडवत होते पुढच्या लाखो पिढ्यांना वाचण्यासाठी आणि वाचवण्यासाठी. निश्चितच. आणि म्हणूनच मी पुन्हा या मुलाखतीचा शेवट तिथं करतोय. इतिहासाच्या पुस्तकातली ती इतिहासाची पानं केवळ अक्षरं नाही आहेत आणि केवळ ते मार्कापुरती सुद्धा नाही आहेत आणि मार्कासाठीची सुद्धा नाही आहेत. तो इतिहास आजसुद्धा आमच्या जगण्यामध्ये रेलेवंट आहे. आजसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका पुतळ्यापुरते, मूर्तीपुरते आणि पुस्तकाच्या पानापुरते नाही आहेत, आमच्या जगण्याशी संबंधित आहेत. आमचं जगणं बदलण्याची ताकद आजही त्या व्यक्तिमत्वामध्ये आहे. आम्हाला दिशा दाखवण्याची, केवळ महाराष्ट्राला नाही, प्रत्येक माणसाला जगताना दिशा दाखवण्यासाठी सुद्धा ते आजही तितकेच रिलेव्हंट आहेत. आणि त्यांचा हाच रिलेव्हन्स सांगण्याचा हा आमचा प्रयत्न होता. खूप खूप धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आणि या शिवजयंतीच्या निमित्तानं निश्चितपणे मला विश्वास आहे महाराष्ट्रातल्या शंभूप्रेमींना आज एक वेगळ्या प्रकारची मुलाखत ऐकायला शंभूप्रेमी आणि शिवप्रेमींना, शिवप्रेमी शंभूप्रेमी या सगळ्यांना आज एक सकस अशी मुलाखत ऐकायला मिळाली. त्याबद्दल खूप खूप आभार. जय शिवराय. जय शिवराय.